छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा 27 सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीनं पत्रकार बैठक घेण्यात आली। आघाडीच्या वतीनं बोलताना माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी सत्ताधारी मंडळींनी कारखाना तब्बल 470 कोटी रुपयांच्या कर्जाच्या खाईत घातला असल्याचा आरोप केला। एकदा नव्हे तर दोनदा कारखाना विकला तरी कारखान्यावरचं कर्ज फिटणार नाही अशी कारखान्याची अवस्था असून याला चेअरमन अमल महाडिक जबाबदार आहेत असा आरोपही माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी केलाय। कारखान्याच्या कारभाराबद्दल राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडी आणि सभासदांकडून उपस्थित केल्या जाणाऱ्या प्रश्नांना सत्ताधाऱ्यांनी उत्तरं द्यावीत असं आवाहन करत माजी नगरसेवक सालपे यांनी कारखान्यावरील 470 कोटी रुपयांचं कर्ज कसं भागवणार हे देखील संचालकांनी स्पष्ट करावं असं सांगितलं। ह्याचा आता ह्याने जो हाती घेतलेला सहवीज निर्मितीचा प्रकल्प आहे त्याच्यासाठी ही 124 कोटी रुपये बाहेरच्या वित्तीय जिल्ह्यामध्ये विविध जिल्हा मध्यवर्ती बँकांकडून हे कर्ज रूपाने उभा करणार आहेत। हे जर झालं तर आणि त्याचबरोबर परवाच कारखान्यानं 176 कोटी रुपयाचा प्रस्ताव राष्ट्रीय सहकारिता विकास निगम म्हणजे NCDC यांच्याकडे सादर केलेला आहे। तोही मंजूर केलेल्याचा उल्लेख त्यांनी या अहवालात या वर्षीच्या केलेला आहे। म्हणजे ते जर उचललं तर एकूण 470 कोटी रुपयाच्या शॉर्ट मार्जिनमध्ये हा कारखाना जाणार आहे आणि एवढं मोठं प्रचंड शॉर्ट मार्जिन झाल्यानंतर या कारखान्याची काय आर्थिक व्यवस्था होईल किंवा याच्यातून बाहेर पडण्यासाठी या कारखान्याच्या सत्ताधारी मंडळींनी काय उपाययोजना केल्या याबद्दल कुठेही यांनी काहीही माहिती सभासदांना दिलेली नाही, होऊ दिलेली नाही, यांना द्यायची नाही आहे। दरम्यान कारखान्याचे जवळपास 3500 ते 4000 सभासद मयत आहेत। या सभासदांच्या सर्व कायदेशीर वारसांनी वेळोवेळी कारखान्याकडे वारसा हक्कानं सभासद करून घेण्याबाबत मागणी केली आहे। कारखाना प्रशासन आणि सत्ताधारी मंडळी जाणीवपूर्वक सभासदांच्या वारसांचा सभासद होण्याचा हक्क डावलण्याचं पाप करतायत असा आरोपही पत्रकार बैठकीत करण्यात आला। मयत सभासदांच्या वारसांना देण्यात येणारी सवलतीची साखर कारखाना निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर लगेच बंद करण्यात आली, पण शेअर्सची रक्कम मात्र ऊस बिलातून वर्ग करून घेण्यात आल्याचं कारखान्याचे माजी संचालक बाळासाहेब देशमुख यांनी निदर्शनाला आणून दिलं। श्रीराम विकास सेवा संस्थेचे उपसभापती अनंत पाटील यांनी कारखान्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सहवीज निर्मिती प्रकल्पाचं भूमिपूजन घाई गडबडीत करण्यामागचं कारण काय असा सवाल उपस्थित केला। कारखान्याचे 17,320 सभासद आहेत, त्यापैकी 10,800 सभासदांचा ऊस कारखाना आणू शकत नाही ही मोठी शोकांतिका असून कारखान्यानं ऊस तोडणी वाहतूक म्हणून दिलेली ॲडव्हान्स रक्कम 1 कोटीच्या घरात आहे, ती अद्याप वसूल झालेली नाही। ही रक्कम संचालक मंडळाकडून वसूल करण्यात यावी अशी मागणी करत आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी याबाबत साखर सहसंचालकांकडे दाद मागितली असल्याचं सांगितलं। परिवर्तन आघाडीनं कारखान्याचं कार्यक्षेत्र वाढवताना सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील गावांच्या समावेशाला विरोध करत प्रादेशिक साखर सहसंचालकांकडे हरकती दाखल केल्या होत्या। त्यावर सुनावणी झाली, पण राजकीय दबावातून पोटनियम दुरुस्त्या मंजूर करून घेण्यात आल्यात। याबाबत सहकार मंत्र्यांकडे दाद मागितली असून कार्यक्षेत्र वाढीची अंमलबजावणी करू नये यासाठी हरकत घेण्यात आल्याचं माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी सांगितलं। या पत्रकार बैठकीला श्रीराम सेवा संस्थेचे चेअरमन संतोष पाटील, संचालक युवराज उल्पे, दत्ता उल्पे, छत्रपती राजाराम कारखान्याचे माजी उपाध्यक्ष जयसिंग ठाणेकर, माजी संचालक शिवाजी फराकटे, शिरोलीचे माजी सरपंच शशिकांत खवरे, विलास पाटील, BR पाटील, माजी नगरसेवक डॉ. संदीप नेजदार, प्रशांत पाटील, राजीव चव्हाण आदी उपस्थित होते।